ओबेसिटीमुळे नेमकं डायबिटीस का व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडाफार सांगू शकता का? येस, आता ह्याच्यामध्ये जर मी फार खोलामध्ये जाऊन तुम्हाला ओबेसिटीचं किंवा डायबिटीसचं मेकॅनिझम सांगू इच्छित नाही, पण सोप्या भाषेत जर आपण ह्याला सांगायचं म्हणलं तर जेव्हा शरीरामध्ये चरबी एकत्रित व्हायला लागते किंवा डिपॉझिट व्हायला लागते, तेव्हा चरबीपासनं लेप्टिन नावाचा एक हॉर्मोन आपल्या शरीरात सिक्रिट होतो. ह्या लेप्टिनचा इफेक्ट जो आहे तो शरीरातल्या बऱ्याच रिसेप्टर्सवर, बऱ्याच दुसऱ्या हॉर्मोन्सवर पण होतो, ज्याच्यामध्ये इन्सुलिन हा महत्वाचा हॉर्मोन आहे. जेव्हा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते, आता सेन्सिटिव्हिटी कमी होणे म्हणजे काय? साधं उदाहरण घेतलं आपण, सम्राट सरांचं हे क्लिनिक आहे. सर आले बाहेर, सरांनी आवाज दिला आणि सांगितलं की अरे मी डॉक्टर सम्राट आहे, दरवाजा उघडा. तर आतमध्ये जे अटेंडंट आहेत त्यांना माहिती आहे सम्राट सरांचा आवाज आहे, त्यांनी लगेच ते दरवाजा उघडतात. पण जेव्हा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते तेव्हा सम्राट सर बाहेर येऊन आवाज देतात, पण त्यांचा अटेंडंट दरवाजा उघडत नाही, कारण त्याला तो आवाज ओळखू येत नाही. त्यामुळे शरीरात इन्सुलिन असते, पण इन्सुलिनचे रिसेप्टर त्याला प्रतिसाद देत नाही, म्हणून इन्सुलिनचा रेझिस्टन्स तयार होतो आणि म्हणून डायबिटीस होतो. ओके, म्हणजे बॉडीमध्ये चरबी वाढल्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलिन जो की हार्मोन आहे त्याची रिक्वायरमेंट जास्त होते, म्हणून त्याचा जो काही साईड इफेक्ट म्हणून आपल्याला एक डायबिटीसचा प्रकार दिसून. ओके, म्हणजे डायबिटीसच्या पेशंटला पहिलं ओबेसिटीवरती पण कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. अगदी महत्वाचा पॉइंट सरांनी बोलला आहे की जे लोक डायबिटीस ज्यांना आहे आणि लठ्ठपणा आहे, अगदी मी तुम्हाला ब्लँकेटली असं सांगू शकतो की 10 किलो वजन जरी एखाद्या व्यक्तीनं कमी केलं तर त्याचा अर्ली स्टेजचा डायबिटीस विदाऊट मेडिकेशन मॅनेज होऊ शकतो. फार डिफिकल्ट डायबिटीस असेल तर तो इझिली मॅनेजेबल लेवलला सुद्धा येऊ शकतो, फक्त 10 किलो वजन. मी व्यक्तीचं वजन किती आहे हेही विचारत नाही, पण साधारण 10 किलो वजन हे जर 8 ते 10% पर्यंत असेल तर सिग्निफिकंट वेट लॉस समजला जातो, ज्यांनी डायबिटीसच्या रिव्हर्सलमध्ये किंवा कंट्रोलमध्ये ह्याचा फार मोठा रोल आहे. म्हणजे वेट लॉस झालं, फॅट कमी झालं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगलं झालं तर डायबिटीस आपोआप कंट्रोलमध्ये जातो. सर, एखाद्या पेशंटला खूप वेट आहे, त्यामुळे डायबिटीस खूप दिवसापासून आहे, अशा पेशंटमध्ये जर वेट लॉस करायचं तर वेट लॉस होत नाही, सर्जरी केल्यानंतर डायबिटीस रिव्हर्स होतो का? अगेन, जेव्हा आपण ट्रीटमेंट नंतर डायबिटीस रिव्हर्सल बद्दल बोलतो तेव्हा काही फॅक्टर ह्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे कसे महत्वाचे आहेत की एखाद्या व्यक्तीचा डायबिटीस किती जुना आहे, एखाद्या व्यक्तीच्या पॅनक्रियाजमध्ये म्हणजे स्वादुपिंडामध्ये किती कॅपॅसिटी बाकी आहे इन्सुलिन तयार करण्याची. तिसरी गोष्ट, त्याचा डायबिटीस जो आहे तो किती कंट्रोल लेवल, म्हणजे एखादा व्यक्ती 40 युनिट सकाळ संध्याकाळ इन्सुलिन घेतो आहे की तो फक्त गोळी घेऊन इन्सुलिन आणि डायबिटीस मॅनेज करतोय. ह्या 2-3 गोष्टींचा महत्वाचा परिणाम होतो जेव्हा आपण पेशंटशी ही चर्चा करतो की सर्जरी नंतर किंवा कुठल्याही वेट लॉसच्या ट्रीटमेंट नंतर तुझी डायबिटीस बरी होण्याची कितपत शक्यता आहे. जसं मी म्हटलं की लेस दॅन 10 इयर्स ऑफ डायबिटीस, 10 वर्षाच्या आतला डायबिटीस, इन्सुलिनची चांगली कॅपॅसिटी आणि वेल कंट्रोल्ड विथ मिनिमल डोस ऑफ इन्सुलिन, कमीत कमी डोस ऑफ इन्सुलिन सोबत आणि गोळ्यांसोबत जर डायबिटीस असेल तर वेट लॉस नंतर, वेट लॉस सर्जरी नंतर सिग्निफिकंट शक्यता आहे की तो डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो. ओके, ज्याला जमेल त्यांनी वेट लॉस करावं आणि खूप हाय मॉर्बिड ओबेसिटी असेल तर त्याच्यामध्ये डायबिटीसचा ट्रीटमेंट, गोळ्या औषध कमी करण्यासाठी किंवा क्युअर करण्यासाठी एक सर्जरी सुद्धा ऑप्शन राहू शकतो, असं म्हणता येईल का सर? अगदी म्हणता येईल. म्हणजे बघा, प्रत्येक लठ्ठ व्यक्ती हा गोळ्या घेण्यासाठी किंवा इंजेक्शन घेण्यासाठी इलिजिबल नसतो ना, प्रत्येक व्यक्ती हा सर्जरीसाठी इलिजिबल असतो. मी सांगेन, एक बेरियाट्रिक सर्जन म्हणून जेव्हा माझ्याकडे मी 10 पेशंट बघतो, 10 पेशंटपैकी कदाचित 4 पेशंट हे फक्त लाईफस्टाईल आणि फूड मॉडिफिकेशनवर वजन कमी करू शकतात. 2 ते 3 पेशंट्सना कदाचित ह्याच्यासोबत मेडिकेशन किंवा काही इंजेक्शन घ्यावे लागू शकतील आणि 10 पैकी एखाद दुसरा पेशंट असा असतो की जो ह्या सगळ्या गोष्टींना करूनही ज्याचं वेटचं टार्गेट पूर्ण होऊ शकणार नाही, त्याला मी सर्जरीचं ऑप्शन डेफिनेटली सांगतो.